करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरती केलेले आरोप कोर्टाकडून मान्य. वांद्रे फॅमिली कोर्टाचा निर्णय. करुणा मुंडेंना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश. पोटगीची मिळणारी रक्कम ही तुटपुंजी आहे. मुलगा 21 वर्षांचा असून तो बेरोजगार आहे. खर्चासाठी महिन्याला कमीत कमी 15 लाख रुपये हवेत. यासाठी हायकोर्टामध्ये जाणार. करुणा मुंडेंची माहिती. धनंजय मुंडेंवरती फडणवीसांचा वरद हस्त. पूर्वापारपासून करुणा मुंडे यांचा आरोप. मुंडे विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा फडणवीसांचा वरद हस्त होता. करुणा मुंडे यांचा दावा. धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव उतरला धनंजय मुंडे यांच्या समर्थनासाठी. माझे वडील सर्वोत्तम नसले तरीही ते हानिकारक नाहीत. शिशिव मुंडेची पोस्ट. माझी आई छळाचा जो दावा करते तसाच तिने आमचा सुद्धा छळ केलाय. शिशिवचा आरोप. पोटगी वाढवून मिळवण्यासाठी पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाणार असं सांगत असताना करुणा मुंडे यांना अश्रू अनावर. रडत रडत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. करुणा मुंडेंना कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. करुणा मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेची माहिती. माझी आई काही ना काही बहाणे बनवतेय. माझ्या आईनं गृहकर्ज सुद्धा फेडलं नाहीये. शिशिव मुंडेची पोस्ट. निवडणुकीच्या काळामध्ये गाडीत बंदूक ठेवून तुरुंगामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. करुणा मुंडे यांचा आरोप. रुपाली चाकणकर या नेत्यांसाठी कामं करतात. करुणा मुंडे यांचा आरोप. न्यायालयामध्ये न्याय मिळतोय, बाकी कुठेही मिळत नाही. करुणा मुंडे यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्यामधील जबाबदारीचं वाटप केलं. राज्यमंत्र्यांना अधिकार प्रदान करणारे फडणवीस हे या सरकारमधले पहिले मंत्री. मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांची नियुक्ती. गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल. कृषी विभागाने जास्त दरामध्ये बॅटरी ऑपरेटेड स्पेअर खरेदी केल्याचं समोर. एबीपी माझाच्या रियालिटी चेकमधून धक्कादायक बाब उघडकीस. कृषी साहित्य खरेदीवरती अंजली दमानी यांना शेतकऱ्यांचं पत्र. हे पत्र दमानी यांकडून एक्स वरती पोस्ट. खरेदी केलेले हँड स्प्रे, नॅनो युरिया, नॅनो डीएपी गेले कुठे? केवळ कागदावरच देणं घेणं झालंय का? पत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सवाल. पणन विभागानं सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. जोपर्यंत शेवटची खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरू राहतील असंही कोकाटेंनी केलं स्पष्ट. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावरती परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा. शिवचरित्रावरील व्याख्यानं, मालिका, नाटक, चित्रपट इत्यादींसाठी हा शासकीय चरित्र ग्रंथ संदर्भ म्हणून वापरता येईल. छत्रपती संभाजीराजे यांची मागणी. राहुल सोलापूरकर यांच्याकडून भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा. शिवराय आग्र्याहून लाच देऊन सुटले. या वक्तव्याच्या नंतर वाद झाल्यामुळे राजीनामा. भांडारकर संस्थेनं राहुल सोलापूरकरांचा राजीनामाही स्वीकारला. 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 18 मार्चच्या दरम्यान घेतल्या जातील. मुंबईच्या 871 परीक्षा केंद्रांवरती परीक्षा होईल. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यामुळे अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. शिवभोजन थाळीसह इतर योजना बंद करण्यावरती सरकारचा विचार सुरू. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचा खर्च. माहिती व जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या माध्यम योजनेला मंजुरी. डोंगरी आयआयटीला अब्दुल कलाम यांचं नाव देण्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी नामांतरणाला विरोध केल्याचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा आरोप. काँग्रेसने विरोध केला असला तरीही त्यांची मागणी धुडकावली आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती. तर अब्दुल कलाम यांच्या नावाचा बोर्ड भाजप लावणारच, लोढांचा इशारा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली दहिसर चेकनाका परिसराची पाहणी. यावेळी त्यांनी दहिसर चेकनाक्यावरील वाहतूक कोंडीसाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. नालासोपाऱ्यामध्ये 41 इमारतींवरती महानगरपालिकेची सलग 11व्या दिवशी तोडक कारवाई. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त. बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं प्रकरण. धावपळ जमत नसल्यामुळे केस न लढवण्याचा अक्षयच्या आईवडिलांचा निर्णय. कोणताही दबाव नसल्याचं केलं स्पष्ट. उद्या पुन्हा एकदा सुनावणी. मनापासून माफी मागा नाहीतर अवमाननेच्या खटल्याला सामोरं जा. मुंबई उच्च न्यायालयाची नवी मुंबईतल्या सोसायटीला तंबी. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या मोलकरणे सोसायटीनं घातली होती बंदी.
माघी यात्रेला भाविकांचा उदंड प्रतिसाद. नवमीला भाविकांच्या मोफत निवासासाठी असणाऱ्या भक्तिसागर या ठिकाणी 4 लाख भाविकांची नोंद. माघी एकादशीचा सोहळा 8 फेब्रुवारी रोजी. पंढरपुरामध्ये माघी यात्रेसाठी 5 लाख बुंदीच्या लाडूंचा प्रसाद तयार. याशिवाय एकादशीला उपवास असणाऱ्या भाविकांसाठी 50,000 राजगिऱ्याचे लाडू सुद्धा उपलब्ध. पंढरपूरमध्ये चंद्रभागेवरील साबेर तंत्रज्ञानाचा प्रकल्प रखडल्यामुळे भाविकांना करावी लागते शेवाळयुक्त पाण्यामध्ये अंघोळ. भाविकांनी व्यक्त केली नाराजी. देश विदेशामधून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटी महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन. राज्यामधल्या पर्यटन स्थळासोबतच तिथली लोकसंस्कृती दाखवली जाईल. बारामतीमधल्या भोर आणि राजगडमध्ये पर्यटनाला गती मिळावी यासाठी उपाययोजना करण्याची गरज. सुप्रिया सुळे यांची केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. छत्रपती शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांची जीभ हासडून हातही कलम केले पाहिजेत. राहुल सोलापूरकर यांच्या विधानावरून शिवप्रेमी आक्रमक. सोलापूरकरांना अटक करा, सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. साताऱ्यामधल्या जकातवाडी परिसरामध्ये 2 गटामध्ये तुफान राडा. 11 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. वस्ताद नगर इथे जमिनीच्या अतिक्रमणावरून झाला राडा. पोलीस या प्रकरणी करतात अधिकचा तपास. पुणे शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड. येरवडा, कोंढवा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाहनांची तोडफोड. अज्ञात इसमांकडून एकूण 20 ते 22 वाहनांची तोडफोड. 5 जणांना अटक. पुण्यामध्ये गांजाची तस्करी करून विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक. 2 लाख रुपये किमतीचा 4 किलोचा गांजा पोलिसांनी केलाय जप्त. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेडमध्ये. शिंदेंनी गुरुद्वारामध्ये जाऊन घेतलं दर्शन. ठाकरेंच्या वाशिम आणि परभणी जिल्हा प्रमुखांचा पक्षाला रामराम. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये केला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. कराडच्या बातम्या बघितल्यामुळे कृष्णा आंधळेच्या मित्राकडून तरुणाला मारहाण केल्याचं प्रकरण. मारहाण झालेल्या तरुणाला डोक्याला गंभीर दुखापत. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांकडून कृष्णा आंधळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस. पोलिसांकडून कारवाई केली जाणार. बीडमध्ये नामदेव शास्त्री महाराज यांच्या विरोधामध्ये तक्रार. विरोधामध्ये बोलल्यामुळे धमक्या येत असल्याचं म्हणत भागचंद महाराज झांजे यांनी तक्रार दाखल केली. परभणी इथल्या सोमना सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नागरिकांचा मोर्चा. निफाडमधून जाणाऱ्या मोर्चानं नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरती घोषणाबाजी करत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलं. काही काळ मोठी वाहतूक कोंडली. नागपूरमधील 8 सुधारित योजनांपैकी 3 योजनांना मंजुरी. प्रलंबित 5 पाणीपुरवठा योजनांना 31 मार्च पूर्वी मंजुरी द्यावी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश. विदर्भ राज्य आंदोलन समितीचं दुसरं आंदोलन. नागपूर मुख्यालयामध्ये 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी. अधिवेशनाला 120 तालुक्यांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. वाशिमच्या इतिहासामध्ये प्रथमच अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर महासंमेलन. 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार महासंमेलन. देशभरामधून किन्नरांचं वाशिम इथे आगमन. वाशिम शहरामधून कलश यात्रा सुद्धा काढली जाईल. महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचं काम रखडल्यामुळे जामडोह गावामध्ये पाण्याची टंचाई. पाणी मिळत नसल्यामुळे संतप्त गावकऱ्यांचा जिल्हा परिषदेवरती घागर मोर्चा. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती लावलं घागरींचं तोरण. गोंदियामध्ये मृत शिक्षकाला बोर्डानं दिलं परीक्षेचं काम. संबंधित शाळेनं माहिती देऊनही बोर्डानं केलं दुर्लक्ष. मिलिंद पंचभाई यांचा 6 महिन्यांपूर्वीच झालाय मृत्यू. भारत फायनान्स कंपनीमधील कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी केली अटक. संदेश ढोकळे याला लखमापूर इथे चाकूचा धाक दाखवून 2,78,000 रुपये चोरले. यवतमाळच्या दिग्रजमध्ये एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. घरामधील सुमारे 2 लाख रुपयांच्या वस्तूंचं नुकसान झाल्याचा अंदाज. वाशिमच्या मालेगावमध्ये धावत्या कारला भीषण आग. कार चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. नाशिक पोलिसांकडून बांधकाम साईडवरून 8 बांगलादेशींना अटक. पोलिसांनी वेषांतर करून कारवाई केली. 8 पैकी 1 जण मागील 12 वर्षांपासून भारतामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्याला. नाशिकच्या मालेगावमध्ये धावत्या रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या महिलेला आणि तिच्या टोळीला अटक. मनमाड लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई. रायगडच्या अलिबागमध्ये रवींद्र चव्हाण यांनी घेतली भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये बैठक. नितेश राणे यांनी घेतला कामाचा आढावा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.